कुलपाच्या चाव्या हरवल्या होत्या. आपण आणली होती बाळवणीवरनं येताना. 2 कुलपं, एक बाथरूमला लावायला, एक घराला लावायला. आणि रूम मालकिनीचं देऊन टाकलं होतं त्यांना कुलप. पण काय करावं, आदल्या दिवशी एक चावी हरवली. नका कुठलीच घेऊ, चला हाय की गाडीला डेके. आदल्या दिवशी एक चावी हरवली आणि दुसऱ्या दिवशी एक चावी हरवली. मी तर तशी स्वातीच्या घरातच चावी ठेवते बघा. आणि स्वातीची चावी आम्ही कामावर घेऊन जायचो संग. आदल्या दिवशी स्वातीच्या घराच्या हरवली माझ्याकडून. तिच्या घरामध्ये मी ठेवली होती त्या बी माझ्याचकडून हरवल्या. खिळ्याला अडकवल्या होत्या पण गेल्या गमल्या. कुठं गमल्या काय माहिती. मंदिर हाय घरात व मोठा लट. त्यांनी नेहल्या असलेल्या खिळ्याला अडकवलेली चावी होती. मग परत ती कुलूप का रातचं कसं तोडायचं म्हणून त्या दिवशी तिथंच झोपलो स्वातीच्या इथंच. दुसऱ्या दिवशी तसली कानस आणली आणि कानसानं काढलं, कुलूप तोडलं. आणि हो का बाथरूमला तर कुलूपच नाही दिसलं का. आणि हे परत काल मावशीकडून त्या रूम मालकिनीकडून घेतलंय मागून. त्यांना पण दिलं, ते पण नाही वाटतं हाय ते उन्हात आणायचं दुकान बंद केलं त्यांना. मावशीचं दुकान आहे ते काका म्हणत होतं आमचे पण रील्स बनव. पण लाज वाटते मला हवी. मतदानाचं काहीतरी आलंय ना, तर तिथं लय गर्दी झाली. मग मी तिथं विचारलं गावाकडचं इथं केलं तर चालतं का व. म्हणलं नाही, तुमच्या गावाकडं करा ग्रामपंचायतमध्ये. ते कसलं सर्वे चालू आहे ना मतदानाचं, काहीतरी ऑनलाईन करायचं वाटतं. ते बोगस मतदान होतात ना, त्याच्यामुळं आता यंदा बोगस नाही, डायरेक्ट ऑनलाईनला दिसणार कुणी मतदान केलंय नाही केलंय. बोगस असलं की लगेच कळतंय वाटतं. त्यासाठी त्याचा सर्वे चाललाय. झोपली वाटतं स्वाती म्हणूनच फोन उचले ना. इथं आपली गाडी लावली दिसली स्कूटी. झोपले ते निवांत अंगावर घेऊनच. स्वाती हो ए स्वाती, मी निवांत झोपले बघायचं का. झोप तर तिला आहे का नाही. जाऊ आपण दवाखान्यात. चला गोळ्या घेणार आणि येणार काय मे बी. एका ताईनं बोलवलं त्यांच्या इकडं. मग जाणं झालं तर जाणार आहे मी, नाहीतर आपल्याला रूम बघायची आहे. ते सोमादादाच्या इकडं पण जाऊन आहे का नाही. फोन केला होता 2-3 बरं स्वातीला, उचललाच नाही. मला वाटलंच ती झोपली असेल. गाडी घ्या की वळवून, तशी येते का मला बसायला. बसली अजून वळवून बसलं. सोमादादाची पण गाडी घेऊन येते रूमसाठी आहे का नाही. इथं कसं आपली मोठी गाडी आणली तर लावायला जागा नाही. तर आली बघा, गेली होती दवाखान्यात. आली या आणि स्वातीचं ऐकून गेली दवाखान्यात. स्वाती काय म्हणली माहिती आहे का, इंजेक्शन देत नाही काय नाही. आणि मला डॉक्टरनं काय सांगितलं सांगू का, बीपी कमी झालाय. बीपी कमी. मी म्हणलं ना तुला, मला लय असं होतंय. काय पाणी आणलंय मला प्यायला. म्हणजे तुला बीपी कमी झाला म्हणून सांगितलं. त्याशी आम्ही 10 वाजता गेलो होतो, त्यामुळे काय त्या दिवशी चालले. माझा बीप चेक केला, बीपी कमी झालाय मला. तर हो का एवढे औषधं दिलेले आहेत मला. हो का तुम्हाला स्वाती दाखवते हो का एवढे औषधं दिले ते. आणि असलं जबरदस्त इंजेक्शन दिलं म्हणता.
त्या जनावराला तर त्या म्हशीला तर कमी हळूच देत असते रे, त्याच्यापेक्षा जोरात दिलं जातं. म्हणजे हा? ही पुढे हे बघा, ही 1 लिटर पाण्यामध्ये टाकायची. तर 1 लिटर पाण्यामध्ये मला तहान पण लागली होती, मग मी 1 लिटरची बाटली लगेच घेतली आणि त्यातली पुढे सगळी टाकली. म्हणजे दादाला खावा आणायला गेलते ना मी, मग तसंच तिथनं 1 बाटली घेतली आणि त्याच्यात ती पुढे टाकली आणि पिली तेवढं. ते आपल्याला टायमाला नाही भेटलं सगळं. हां जेवण झोप हां त्यामुळं, कारण आम्हाला झोपायला खरं तर आम्हाला झोप नाही भेटली. मला पाणी भरपूर प्यायला सांगितलंय, सलाईन उद्या लावायला सांगितलं आणि मी गोळ्या घ्यायला 300 रुपये जात्याला म्हणून मी दवाखान्यात जात नाही, तरी पण कारभारीनं गोळ्या आणल्या. तर विचारू त्यांना गोळ्या केवढ्याच्या झाल्या व? 200 मी काय म्हणलं 150 लागतं. 200च्या गोळ्या आणि तपासायचं 150. इंजेक्शन असं घेतात, तपासण्याचं 100 आणि इंजेक्शनाचं 50. काय खरं नाही, त्याला उगाच खायला आणलं. मग झाकून ठेवते आणि मग जा. खा की अख्खा खा, तुला नादाला सांगलं. जा दे आज ये जा पळ. त्याला बॅगातलं पाणी थांबायचं, हा पाणी तिथलं पदायचं नाही इथलं त्याला. तुला दादाला जसं औषधाचं पाणी लगे लगे पचत नाही. तर आता औषधं घेते खाऊ म्हणते, 1 घास खाते मी गोळ्या खाते. बस इथं सगळे मोबाईल नेऊ का पडेल दिसणार.